हेलो मित्रों, वेलकम इन द ब्युटिफुल वर्ल्ड्स ऑफ दिप्सम पॉइंट ऑफ केमिस्ट्री। पहा बेटा, आपले सगळ्यात आवडते सर जी के पाटील सर मूल कन्सेप्ट घेत आहेत। खूप महत्त्वाचा टॉपिक आहे पूर्व फिजिकल केमिस्ट्रीचा। पहा बेटा, मी डॉक्टर नितीन साखरे पूर्व जीओसी घेतोय। खूप महत्त्वाचा टॉपिक आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा। तो टॉपिक परफेक्ट कर, तुझी फिजिकल केमिस्ट्री परफेक्ट। हा टॉपिक परफेक्ट कर, तुझी ऑर्गॅनिक केमिस्ट्री परफेक्ट। आणि मित्रों, सगळ्यात महत्त्वाचं, बिफोर स्टार्टिंग न्यू पार्ट फ्रॉम जीओसी आय विल रिवाइज ऑल द पॉइंट्स फ्रॉम प्रिव्हियस सेक्शन विच आय हॅव टॉट टू यू। बघ रे बाबा, मी तुला सांगत होतो की ऑर्गॅनिक कंपाऊंड कसे क्लासिफाय, तर आपण दोन वेवर क्लासिफाय करायचो। एक बेस्ड ऑन कार्बन स्केलेटन, तर दुसरा कोणता होता, बेस्ड ऑन फंक्शनल ग्रुप। मित्रों, त्यापैकी आपण फर्स्ट ऑफ ऑल सुरू केलं होतं बेस्ड ऑन कार्बन स्केलेटन। ओके, तुझ्या लक्षात येत असेल की मेन दोन ह्याच्यात आपण क्लासिफाय करायचो। एक काय होतं, ओपन चेन कंपाऊंड, तर दुसरं काय होतं, क्लोज चेन कंपाऊंड। मित्रांनो, ओपन चेन कंपाऊंड इज ऑल्सो कॉल्ड द एलिफॅटिक कंपाऊंड। ओके, इट इज ऑल्सो कॉल्ड द असायक्लिक कंपाऊंड। परंतु त्यालाच तुम्ही नॉन सायक्लिक कंपाऊंड पण म्हणायचा पहा। आणि दुसरं जे होतं सायक्लिक कंपाऊंड, त्याला तुम्ही रिंग कंपाऊंड किंवा क्लोज चेन कंपाऊंड ह्या नावाने तुम्ही बोलायचा। मेन हे दोन टाइप। पुन्हा ओपन चेन कंपाऊंड कसे होते बाबा, काही सॅच्युरेटेड असायचे। सॅच्युरेटेड म्हटलं की तुला माहिती झालेलं आहे, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असलाच पाहिजे। पहा, अनसॅच्युरेटेड काय असतील, अनसॅच्युरेटेड म्हटलं की ते पण तुम्हाला माहिती आहे की कार्बन आणि कार्बन मध्ये डबल किंवा ट्रिपल बॉन्ड एक तरी का होईना असलाच पाहिजे। परत स्ट्रेट चेन होते आणि काही ब्रँचड असू शकतात। हे ओपन चेन कंपाऊंड आपण क्लासिफाय केले। त्यानंतर परत सेकंड आपण क्लासिफिकेशनच्या ब्रँच मध्ये पाहिलं होतं की सायक्लिक, त्यालाच रिंग, त्यालाच क्लोज चेन कंपाऊंड। मेनली आपण दोन ह्याच्यात, एक होमोसायक्लिक आणि दुसरं काय, हेट्रोसायक्लिक। बघ बाबा, लक्ष दे, इथं बघितलंस, याच्या अगोदरचं पण लेक्चर पूर्ण बघ, तुझा सगळे आयडिया क्लिअर येऊन जातील। बरोबर, आता ह्या लेक्चर मध्ये बघ, हे बघ सायक्लिक कंपाऊंड। सायक्लिक कंपाऊंड मेनली दोन ह्याच्यात क्लासिफाय करायचं होतं आपण। एक जे होतं ते होमोसायक्लिक, एक जे होतं ते काय बेटा, होमोसायक्लिक। आणि परत दुसरं जे होतं ते काय, हेट्रोसायक्लिक। एक जो था वो होमोसायक्लिक, दूसरा जो था वो हेट्रोसायक्लिक। बाबा रे बाबा, त्या होमोसायक्लिकलाच तो अजून एक नाव द्यायचास, काय बोल बेटा, हा, कार्बोसायक्लिक। कार्बोसायक्लिक। आता बाबा कार्बोसायक्लिक म्हणते म्हणजे रिंग इज फॉर्म्ड बाय ओनली कार्बन ॲटॉम। बरोबर, कार्बो मीन्स कार्बन, म्हणजे रिंग पूर्ण सायक्लिक रिंग जी असेल ती कुणापासून बनलेली, फक्त कार्बनने बनलेली। तर बेटा इथं कार्बन सोडून एक तरी का होईना, कार्बन तर असतात पण एक तरी का होईना रिंग मध्ये हेट्रो ॲटम असला तर त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, हेट्रोसायक्लिक। ओके, या तथ्य हम पिछले लेक्चर में अब देखिए। बरोबर, आता आपण पहिल्यांदा सगळं होमोचं बघणार आहे आणि नंतर आपण हेट्रोसायक्लिकचं बघणार। बघ आता होमोसायक्लिक पुन्हा दोन ह्याच्यात क्लासिफाय, एक अलिसायक्लिक, एक काय, अलिसायक्लिक कंपाऊंड। आणि दुसरं जे बघायचंय ते काय, एरोमॅटिक कंपाऊंड। एरोमॅटिक कंपाऊंड। बघ रे बाबा, लक्ष दे, हा तुला मस्त पैकी होमोसायक्लिक, इट इज ऑल्सो कॉल्ड द कार्बोसायक्लिक। पहा बरो, हा, इट इज अगेन क्लासिफाइड इनटू टू टाइप। हा टाइप कोणता आहे, अलिसायक्लिकचा। हा टाइप कोणता आहे, एरोमॅटिकचा। मग आता आपल्याला हे होमोसायक्लिक काय असतं माहिती आहे, रिंग इज फॉर्म्ड बाय ओनली कार्बन। ते किती ह्याच्यामध्ये, दोन ह्याच्यामध्ये। पहिलं काय, अलिसायक्लिक, दुसरं काय, एरोमॅटिक। पहिलं काय, अलिसायक्लिक, दुसरं काय, एरोमॅटिक। मग नेमका अलिसायक्लिक कुणाला म्हणू सर आणि एरोमॅटिक कुणाला म्हणू सर, बघ बेटा, आता जे मी सांगणार आहे ना त्याला केअरफुली लक्ष दे, पहा, यू विल गेट अ परफेक्शन हियर। बघ, होमोसायक्लिक दोन ह्याच्यात, एक अलिसायक्लिक आणि दुसरं काय, एरोमॅटिक। बघ, लक्ष दे, आता अलिसायक्लिक कुणाला म्हणशील,
एलिसाइक्लिक कंपाउंड। किसको बोलेगा तू? एलिसाइक्लिक कंपाउंड। तो चल हम यहीं पे बात करते हैं अभी। देखो बच्चा लोग, बोल पापा। हाँ बोल। CS2 बॉन्ड CS2 बॉन्ड CS2 बॉन्ड CS2। बघ रे बेटा, लक्ष दे। हाँ बघ, CS2 बॉन्ड CS2 CS2 बॉन्ड CS2। तो कसं आहे? सायक्लिक तर आहे. कसं आहे स्ट्रक्चर? सायक्लिक तर आहे. पहा, तर हे पण स्ट्रक्चर कसं आहे? सायक्लिक तर आहे. सर सायक्लिक तर दिसायला लागले. रिंग रिंग रिंगा, रिंग रिंग रिंगा, पुरं सायक्लिक तर दिसायला लागले. एक गोष्ट सांगू मी, लक्ष आहे सगळ्यांचं. झाशीची राणी लक्ष्मीबाई ज्यावेळेस असं बोललं जातं बेटा, त्यावेळेस काहीतरी असतं त्याच्यामध्ये. तिचं राज्य कोणतं होतं? झाशी. ती तिथली कोण होती? राणी. बरोबर, नाव काय होतं? लक्ष्मी. आणि बाई पहा, झाशीची राणी लक्ष्मीबाई. जी पूर्ण लक्ष देते की नाही? तसं बघ, आली सायक्लिक म्हणल्यानंतर तो असं मस्त म्हणायचं, सायक्लिक आहे. रिंग तर असायलाच पाहिजे. दिसायला लागली. बघ, 4 कार्बनची रिंग टिडिंग, 3 कार्बनची रिंग टिडिंग. सायक्लिक तर दिसलंय, पण होने में सायक्लिक है. सुन, ये तो होने में साइक्लिक है, लेकिन प्रॉपर्टी में किसके बराबर है? एलिफेटिक के बराबर है. ओके, अरे भाई इसमें रिंग तो है, साइक्लिक स्ट्रक्चर तो है, लेकिन प्रॉपर्टी की बात करें तो एलिफेटिक कंपाउंड जैसे प्रॉपर्टी दिखाते हैं. ये साइक्लोब्यूटेन है, ब्यूटेन की तरह प्रॉपर्टी दिखाता है. ये साइक्लोप्रोपेन है, प्रोपेन की तरह प्रॉपर्टी दिखाता है तो रिंग इसके अंदर, लेकिन प्रॉपर्टी में एलिफेटिक से सिमिलर. इसके वजह से भाई और बहनों, हम इसको क्या बोलते हैं? एलिसाइक्लिक बोलते हैं. क्या बोलते हैं? एलिसाइक्लिक. मग माझ्या विद्यार्थी मित्रों, मला तुम्हाला हे सांगायचंय, these are cyclic compound. These are cyclic compound having properties similar to aliphatic compounds. Having properties similar to aliphatic compounds. Hence, these compounds are called the alicyclic. Okay, पहा बेटा, these are the cyclic compound having property. These are the cyclic compound having property. These are the cyclic compound having property similar to the aliphatic compound. Hence, such compounds are called the alicyclic compound. बघ बेटा, सायक्लिक कंपाऊंड दोन याच्यात मेन, होमोसायक्लिक, हेटेरोसायक्लिक. होमोसायक्लिक दोन याच्यात, एलिसायक्लिक, एरोमॅटिक. एलिसायक्लिक म्हटलं काय? सायक्लिक तर प्रॉपर्टी सिमिलर टू एलिफॅटिक कंपाऊंड. सच कंपाउंड्स आर कॉल्ड द एलिसायक्लिक. ओके, सो डियर स्टुडंट, ऑल दिस थिंग यू मस्ट बी नो हियर रिलेटेड टू द एलिसायक्लिक कंपाऊंड. पहा मित्र, बघा सर, हे झालं एलिसायक्लिक कळालं. सायक्लिक का असते? प्रॉपर्टी सिमिलर टू एलिफॅटिक, म्हणून ह्याला एलिसायक्लिक. सर आता एरोमॅटिक कुणाला म्हणायचं ते सांगा. बघ रे बाबा, एरोमॅटिक कुणाला म्हणून? इसको बोलो एरोमॅटिक कंपाउंड. बघ बेटाची खूप मोठी हिस्ट्री. एरोमॅटिक कंपाऊंड एक तुला सेपरेट पार्ट आहे बेटा आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा, आणि पूर्व एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू तो खूप महत्वाचा आहे असते. आपण त्याला खूप डिटेल्स मध्ये पण घेणार आहे. इथं जे सांगतोय ते बघा. हो बेटा, लक्ष दे.
तुला हे स्ट्रक्चर दिसलं असेल बेन्झिनचं. हे स्ट्रक्चर तुला दिसलं असेल बेन्झिनचं. तुला हे स्ट्रक्चर दिसला असेल. हो बेटा, टेंशन नहीं लेने का, काय को टेंशन लेने का, सिर्फ यहाँ पे फोकस करना. हाँ, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड. पुढे ही बेन्झिन आहे. हे काय बेन्झिन आहे. पुढे नॅफ्थॅलिन आहे. बघ, नावाचं टेन्शन घ्यायचं नाही. नॅफ्थॅलिन आहे. पुढे इकडे लक्ष दे बाबा. हे डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, COOH. बरोबर. हे बेन्झोइक ऍसिड असते. तुला हे सगळे येणार आहे, तू टेन्शन नाही घ्यायचं, फक्त इकडे लक्ष दे. हे काय आहे? बेन्झोइक ऍसिड आहे. काय आहे? बेन्झोइक ऍसिड. लक्ष दे रे बाबा. मुलींना तुम्हाला रांगोळीचा खूप छंद असतो ना. बघा, हे किती झाले? 2. हे डॉट किती झाले? 4. हे किती झाले? जवळ काढतो, छान दिसलं पाहिजे. किती? 2. किती? हे 2. याच्या खाली 2. ओके. हां, आणि सेंटरला एक घ्यायचं. जबरदस्त. हां, हे पहा, असं कनेक्टिंग इंडिया. डॉट से डॉट जोडो. ओके. हो, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड. नाव काय असते सर याचं? ट्रोपो. काय असते? ट्रोपो. चल, ॲरोमॅटिक कुणाला म्हणायचं? ह्याला असं घेतं. वास भारी येईल बरो. वास भारी येईल बाबा. हे बाबा, मी काही खोटं बोलत नाही. डांबर गोळी माहिती आहे का? पहा, कपड्यामध्ये आई ठेवत असते, पण का स्मेल चांगला यावा म्हणून पुरो. ते नॅफ्थलिनचे असते रे टॅबलेट. नॅफ्थलिनचे. लक्ष दे. ह्याचा वास घेतला, त्याचा वास घेतला, ह्याचा घेतला, ह्याचा घेतला, सगळ्याला वास आला पुरो. पहा, लक्ष दे. मला काय म्हणायचं? इकडं बघ. अरे भाई, नाम से तो चालू होता है एरोमा, स्मेल. नाम से तो बात चालू हुई थी. जिस कंपाउंड को स्मेल है उसको एरोमॅटिक बोला जाए. सुन, एरोमॅटिक कंपाउंड मग करू. एवढं नाही, असं एवढं साधी गोष्ट नाही सांगायची. बघ बेटा, तुझी एवढी आजपर्यंतची मेहनत साधं साधं बोलण्यासाठी केलीस का तू? नाही. नाही तर लागलं पूर्व बोलायला. ॲरोमॅटिक म्हटलं की लागली सवय. हां, त्याला स्मेल असते. त्याला स्मेल असते. अरे मित्र, कित्येक असे इस्टर आहेत रे बाबा जे ॲरोमॅटिक नसतात, पण त्यांना पण स्मेल असते ना. पण असो करो. पहा, स्टार्ट महत्वाचा असतो. ॲरोमॅटिक कंपाऊंड सुरुवातीला कोणाला म्हटलं गेलं? हां, द कंपाऊंड विच हॅज अ स्मेल, दे आर कॉल्ड द ॲरोमॅटिक. आपण तसं नाही म्हणायचं बोलू. मोस्ट ऑफ द ॲरोमॅटिक कंपाऊंड हॅज स्मेल. डीपीसीचा पहिला पॉईंट काय असायला पाहिजे? बघ, इथं लिहितोय, फक्त पॉइंट्स कडे लक्ष दे. मोस्ट ऑफ ॲरोमॅटिक कंपाऊंड has a smell. Aromatic compound म्हणजे पहिल्यांदा काय म्हणशील? मोस्ट ऑफ द aromatic compound has smell. पण परत दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो इकडे हो बेटा. ॲरोमॅटिक कंपाऊंड ज्या वेळेस तुम्हाला बोलायचंय त्या वेळेस तुम्हाला सगळ्यात महत्वाचं पहिली गोष्ट सांगायची की ॲरोमॅटिक कंपाऊंड हॅज अ स्मेल. मोस्ट ऑफ द ॲरोमॅटिक कंपाऊंड has a smell. First thing, you have to clear it. Most of the aromatic compound has smell. बात यहीं पे रुकने की नहीं, बरोबर एवढं नाही थांबायचं.
बघ रे बाबा, ॲरोमॅटिक कंपाऊंडसाठी दुसरी एक गोष्ट महत्वाची बरोबर, जे जे रिंगचे आयटम आहेत ना बेटा ते प्लेनार असले पाहिजे. जो रिंग के आयटम हो वही सब प्लेनार हो. पहिली तर गोष्ट कळाल, मोस्ट ऑफ द ॲरोमॅटिक कंपाऊंड हॅज स्मेल. सेकंड गोष्ट बोलतो, atoms of ring should be in plane. बघ बाबा पूर्व तुम्हाला माहिती आहे एस पी हायब्रिडायझेशन असल्यावर जिओमेट्री काय असते रे? सेकंड लेक्चर जिओसीचं. एस पी हायब्रिडायझेशन असताना जिओमेट्री काय असते? लिनियर. sp2 असताना काय? ट्रायगोनल प्लेनर. sp2 असताना काय? ट्रायगोनल प्लेनर. आणि sp3 असताना काय? टेट्राहायड्रल. sp3 असताना काय? टेट्राहायड्रल. पूर्व इकडे हे लक्षात द्या, sp3 चं टेट्राहायड्रल जर का दिसलं नाही तर sp3 ची जिओमेट्री असलं, sp3 हायब्रिडायझेशन असलं जिओमेट्री टेट्राहायड्रल. sp असल्यावर लिनियर, sp2 असल्यावर प्लेनार आणि sp3 असल्यावर टेट्राहायड्रल. sp लिनियर, sp2 ट्रायगोनल प्लेनार एकाच प्लेन मध्ये आणि sp3 असल्यानंतर मात्र टेट्राहायड्रल. टेट्राहायड्रल कशी योग्य अशी काय? टेट्राहायड्रल कशी? ही अशी अशी टेट्राहायड्रल अशी आणि ट्रायगोनल प्लेनार फॅन सारखी. पहा पोरो, लिनियर तर माहिती असते लाईन मधली. असो इकडे लक्ष द्या. आता मला काय म्हणायचं, सिंगल बॉन्ड असला की हायब्रिडायझेशन काय असते? सिंगल बॉन्ड असला की हायब्रिडायझेशन काय असते? चल सांग. सिंगल बॉन्ड असला हायब्रिडायझेशन काय? sp3. डबल असला की काय? sp2. आणि ट्रिपल बॉन्ड असला की हायब्रिडायझेशन काय? sp. हे पण तुला याच्या अगोदरच्या लेक्चर्स मध्ये झालेलं आहे बघा. सिंगल बॉन्ड sp3, डबल बॉन्ड sp2, ट्रिपल बॉन्ड sp. आता मला फक्त एक म्हणायचं, जंक्शन म्हणजे कार्बन आहे, जंक्शन म्हणजे कार्बन आहे. डबल बॉन्डेड हायब्रिडायझेशन काय? sp2. डबल बॉन्डेड sp2. हा पण कार्बन डबल बॉन्ड जवळ आहे sp2. हा पण कार्बन डबल बॉन्ड इकडून जवळ आहे sp2. ह्या कार्बनला पण डबल बॉन्ड इथून जवळ आहे sp2. ह्या कार्बनला पण डबल बॉन्ड इथून जवळ आहे sp2. बर, atoms of the ring should be in plane. आता जर का मी sp2 म्हणायलोय, sp2 म्हणायलोय, sp2 म्हणायलोय, sp2 म्हणायलोय, sp2 म्हणायलोय, sp2 म्हणायलोय, त्याचा अर्थ सगळे ऍटॉम पूर्व कुठे आलेले? ट्रायगोनल प्लेनार. sp2 ट्रायगोनल प्लेनार, प्लेन मध्ये. कुठे? प्लेन मध्ये. डबल बॉन्डेड sp2 प्लेन मध्ये आला. डबल बॉन्डेड sp2 प्लेन मध्ये आला. ह्याला बघ, ह्याला डबल बॉन्डेड sp2 प्लेन मध्ये आला. डबल बॉन्डेड sp2 प्लेन में आयो. 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 पूर्व इथं पण बघितले, रिंग बी दिसायली आणि रिंगचे सगळे आयटम प्लेन मध्ये दिसायला. डबल बॉन्डेड sp2, इकडून डबल बॉन्ड कोणता बी एक जोडून दिसते, इकडून किंवा तिकडून. डबल बॉन्डेड sp2 प्लेन मध्ये आला, ट्रायगोनल प्लेनार झाला. प्लेन मध्ये आला, ट्रायगोनल प्लेनार झाला. हे पण प्लेन. पहिले ॲरोमॅटिक कंपाऊंड बोलताना कसं बोलशील इकडे लक्ष दे. मी बोललेलं स्टेटमेंट खूप महत्वाचं. पहिलं तर काय आलं, मोस्ट ऑफ द ॲरोमॅटिक कंपाऊंड हॅज अ स्मेल. क्लिअर? दुसरी गोष्ट म्हणजे काय, देअर मस्ट बी रिंग. देअर मस्ट बी रिंग and atoms of the ring should be in plane. Atoms of the ring should be in plane. पहा, आणि पूर्व ह्याच्या पुढची एक गोष्ट, कॉन्जुगेशन असलं पाहिजे. बघ, तुला कॉन्जुगेशन साठी इथं साधीच आयडिया सांगतो. 4 वेज असतात. डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड. हा तर एक क्रायटेरिया. बघ, कॉन्जुगेशन साठी काय काय असते? कॉन्जुगेशन
कॉन्ज्युगेशन एक असतं. कॉन्ज्युगेशन म्हणजे काय असतं, पहिला क्रायटेरिया त्यासाठी डबल सिंगल डबल सिंगल डबल सिंगल असं थ्रू आउट रिंग असलं पाहिजे. दुसरं काय डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड लोन पेअर किंवा पुरो. तिसरं काय डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड निगेटिव्ह चार्ज. किंवा चौथं काय बेटा डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज. हे असं क्रायटेरिया असते. आता इथं बघ डबल सिंगल डबल सिंगल डबल सिंगल कॉन्ज्युगेशन आहे. यस डबल सिंगल डबल सिंगल डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड कॉन्ज्युगेशन आहे. इथे बघ डबल बॉन्ड रिंग मध्ये बघायचं. रिंग भी होना असं मस्त पैकी म्हणतो. रिंग असलीच पाहिजे. रिंग के ॲटम प्लेन में होना रिंग मधले ॲटम प्लेन मध्ये असलेच पाहिजे. कॉन्ज्युगेशन होना कॉन्ज्युगेशन साठी क्रायटेरिया काय सांगायला तुला डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड किंवा डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड लोन पेअर किंवा डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड निगेटिव्ह चार्ज डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज. ह्यापैकी काय ते इथं बघा डबल बॉन्ड सिंगल कॉन्ज्युगेशन पण आहे. आणि चौथी गोष्ट हाकेलचा रूल एक पुरवा. हाकेल एक सायंटिस्ट होता. त्यांनी पाय इलेक्ट्रॉन किती असायला पाहिजे हे त्यांनी सांगितलं. हाकेलचा रूल एक फॉलो झाला पाहिजे. आता हा रूल आपण ॲरोमॅटिक मध्ये सेपरेटली घेणार आहे. हकेल रूल सायंटिस्ट होता. त्यांनी एक ॲरोमॅटिक साठी रूल सांगितला. तो एक असला पाहिजे. अशा कंपाऊंडला काय म्हणायचं ॲरोमॅटिक कंपाऊंड. सर कसं असं मस्त पैकी म्हणायचं ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हटलं रे बाबा ते पहिल्यांदा म्हणायचं. मोस्ट ऑफ द ॲरोमॅटिक कंपाऊंड हॅज स्मेल. सेकंड it should have a ring and atoms of the ring should be in plane. Second. Third, there must be conjugation. तो conjugation चे क्रायटेरिया काय काय असते हा डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड लोन पेअर डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड निगेटिव्ह चार्ज. हा क्रायटेरिया कॉन्ज्युगेशन एक असलं पाहिजे. आणि चौथं इतर रूल बघायची गरज नाही. आपण ॲरोमॅटिकच्या सेपरेट सेक्शन मध्ये ते बघणार आहेत. ॲरोमॅटिक काय अँटी ॲरोमॅटिक काय नॉन ॲरोमॅटिक काय आपण ते तिथं बघणार आहेत. तिथं ॲरोमॅटिक फक्त सांगायलोय तर लक्षात ठेवायचं पुरव त्या महान व्यक्तीचं नाव हकेल्स. त्याचा रूल हकेलचा रूल फॉलो झालाच पाहिजे. मग ॲरोमॅटिक कंपाऊंड काय पुरव मोस्ट ऑफ द ॲरोमॅटिक कंपाऊंड मस्ट हॅव स्मेल. रिंग असलीच पाहिजे. रिंगचे ॲटम प्लेन मध्ये असले पाहिजेत. कॉन्ज्युगेशन असलं पाहिजे. हाकेलचा रूल फॉलो झाला पाहिजे. पुरो सच कंपाऊंड्स आर कॉल्ड द ॲरोमॅटिक कंपाऊंड. ओके मोस्ट ऑफ द ॲरोमॅटिक कंपाऊंड हॅज स्मेल. दे हॅव अ रिंग. ऑल द ॲटम्स ऑफ रिंग इन प्लेन. देअर मस्ट बी कॉन्ज्युगेशन अँड इट शुड फॉलो द हाकेल्स रूल. दिस इज most of the aromatic compound has smell. It has a ring structure. Atoms of the ring should be in plane. There must be conjugation. It should have to follow Hakel's rule. Such compounds are called the aromatic. अशा कंपाऊंडला आपण काय aromatic म्हणतो. एवढं तर क्लिअर झालं. बघा बेटा लक्ष. बघा आता ॲरोमॅटिक कंपाऊंड एवढं तर कळालं. होमोसायक्लिक दोन याच्यात एक अलिसायक्लिक आणि दुसरं काय ॲरोमॅटिक. आता ॲरोमॅटिक पुन्हा दोन याच्यात आपण क्लासिफाय करतो. बघ बेटा ओके पहा करू कसं ती बेटा. एक बेन्झॉय काय बेन्झॉय आणि दुसरं काय नॉन बेन्झॉय. एक बेन्झॉइड दुसरं काय बेटा नॉन बेन्झॉइड. बरोबर एक तर गोष्ट तुमच्या लक्षात आली बाबा रे बाबा ओआयडी आलं ना की चहा सारखा. ओआयडी आलं की काय चहा सारखा. बेन्झॉइड म्हणजे बेंझिन सारखं आणि नॉन बेन्झॉइड मध्ये ज्याच्यात बेंझिनची रिंग नाही असे. इकडं बघा
सो ही तर बेन्झीनची रिंग आहे, त्याला OH अटॅच. बरोबर, याचं नाव काय असतंय? फिनॉल. सर ह्याच्यात ही एक बेन्झीनची रिंग आहे, ही एक आहे. नाव काय आता सांगितलंय पूर्व काय? नॅफ्थॅलिन. ओके. बेन्झॉइड aromatic compound has a benzene ring in its structure. पहा पूर्व, फिनॉल सांगायचं, नॅफ्थॅलिन सांगायचं, बेन्झीनची रिंग दिसायली. पूर्व हे कसले aromatic compound झाले? बेन्झॉइड. आता इकडे लक्ष. अभी तो देखा था 2 डॉट, फिर थोड़ा सा डिस्टेंस ले और 2 डॉट, फिर और 2 डॉट, फिर बीच में 1 डॉट. कनेक्टिंग इंडिया, भाईचारा बढ़ाओ. पूर्वी तो असं घेतलं होतं, ओ लिहिलं. हां, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड.